वन नाईट स्टँड म्हणजे नेमकं काय किंवा कॅज्युअल सेक्स म्हणजे काय? एकमेकांसाठी तात्पुरती मजा करण्यासाठी भेटणं, एका रात्रीसाठी भेटणं, त्या एका रात्रीवर प्रचंड पैसा खर्च करणं, खूप मोठे मोठे हॉटेल्स बुक करणं, खूप छान नाईट स्पेंड करणं, हे सगळं जरी थ्रिलिंग वाटत असलं, मजेचा भाग वाटत असलं, गंमत वाटत असलं, यावेळी आपल्याकडे एक अतिशय अनपेक्षित अशी केस काउन्सिलिंगसाठी आली होती. जी महिला आपल्याकडे आली तिला अशी ऑफर देण्यात आली होती तिच्या मैत्रिणीकडून की तू वन नाईट स्टँडसाठी एजंट म्हणून काम करशील का? मी स्वतः हे काम करते आणि त्यातून मी भरपूर पैसे कमवते. याच्यामध्ये काहीही रिस्क नाही, कोणताही धोका नाही, तर तू ह्याच्यामध्ये पडू शकते आणि हवे तेवढे पैसे कमवू शकते. नमस्कार, मी काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे. आज आपण माहिती घेणार आहोत वन नाईट स्टँड या एका संकल्पनेबद्दल. म्हटलं तर ही संकल्पना विदेशातलीच आहे, परंतु आज आपल्या देशामध्ये, आपल्या देशातील छोट्या छोट्या शहरांमध्ये देखील ह्या संकल्पनेने हातपाय पसरलेले दिसतात. अतिशय घरगुती व्यवसाय करणारी, जिचा घरातल्या घरात साडी, कॉस्मॅटिक, लेडीजचे काही प्रोडक्ट विकण्याचा व्यवसाय होता. तिच्याकडे अनेक महिला खरेदीसाठी यायच्या. कोणाचं तिथे अकाउंट होतं, कोणी उधारीवर घ्यायच्या, कोणी इन्स्टॉलमेंटवर घ्यायच्या. तिचा व्यवसाय सुरू होता, पण त्याला हवी तशी प्रगती नव्हती, कारण तो घरगुती स्वरूपाचा होता. त्याच व्यवसायामध्ये तिची कस्टमर म्हणून जी एक मैत्रीण झालेली होती, साड्या घेणारी नेहमी नियमितपणे, ती एक दिवशी तिला भेटली आणि दोघींची चर्चा चालली होती की हा व्यवसाय कसा वाढवता येईल, अजून काय करता येईल, मला हवा तसा स्कोप मिळत नाही आहे, या व्यवसायात इन्व्हेस्टमेंट तर खूप करावी लागते आहे, पण मग पैसे मोकळे होत नाहीत लवकर लवकर. काही नवीन तुझ्याकडे आयडिया असेल तर मला सांग, आपण ते पण सुरू करू. ही मैत्रीण महिला जी होती ती म्हटली, ओके, हरकत नाही, मी तुला नक्कीच गायडन्स करते, पुढच्या वेळेला मी तुला निवांत भेटायला येते. ठीक आहे. त्यानंतर जे घडलं ते आपल्याकडे काउन्सिलिंगला आल्यावर या महिलेने सांगितलं होतं आणि ते अतिशय आश्चर्यकारक होतं, अतिशय धक्कादायक होतं. तिच्या मैत्रिणीने तिला हे सांगितलं होतं की मी स्वतः हे काम करते. वन नाईट स्टँड हा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये आपण फक्त ॲज अ एजंट, एक मध्यस्थ म्हणून गरजू स्त्री आणि गरजू पुरुष यांच्या जोड्या जुळवून द्यायच्या. गरजू म्हणा किंवा एक मजा ज्यांना करायची आहे, एन्जॉयमेंट म्हणून ज्यांना शारीरिक संबंध एन्जॉय करायचे आहे, सेक्स एन्जॉय करायचा आहे, यांना आपण फक्त मिळवून द्यायचं, त्यांची सेटिंग करून द्यायची थोडक्यात. आणि त्या बदल्यात आपल्याला दोन्ही पार्टीकडनं किंवा एका पार्टीकडनं हवं तेवढं कमिशन मिळतं. पर हेड मी रोज अनेक लेडीजला किंवा जेंट्सला असं कनेक्ट करते आणि पर हेड मी बऱ्यापैकी अमाऊंट कमवते. हे ऐकून ही महिला खूपच घाबरली, कारण हिच्या डोक्यात असा काही बिझनेस सुचवेल हे अजिबातच नव्हतं. पुढे तिने एक्सप्लेन केलं की बाकी त्यांचा कुठे भेटायचं आहे, कुठे राहायचं आहे, कुठे हॉटेल बुक करायचं आहे, कुठे जायचं आहे, तिथे गेल्यावरचं लंच, डिनर, ब्रेकफास्ट, जे काही एन्जॉयमेंट असेल तो सगळा खर्च या दोन्ही पार्ट्या शेअर करतात किंवा दोघांपैकी कोणतरी एकजण करतो. त्यामध्ये आपल्याला काहीच करायचं नसतं. आणि मुळात अशा प्रकारे एन्जॉय करायला येणारे स्त्री आणि पुरुष हे खूप चांगल्या हाय क्लासमधले असतात, खूप पैसेवाले असतात. त्यांनाच त्यांच्या सोशल इमेजची इतकी काळजी असते की ते कुठेही चुकीच्या मार्गाने या गोष्टीचा प्रचार होणार नाहीत याची काळजी घेतात. ते स्वतःच्या इमेजला जपणारे असतात. त्यामुळे आपल्याला याच्यातनं काही टेन्शन होईल, त्रास होईल, धोका होईल अशी काही शक्यताच नसते. तर बघ, विचार कर तू, मी अशा अनेक जोड्या आजपर्यंत जमवून दिलेल्या आहेत आणि त्यांनी मस्त स्वतः एन्जॉय केलेला आहे. आणि मुळात दुसऱ्या दिवशी नंतर, ती रात्र संपल्यानंतर, ती भेट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून हे एकमेकांना अजिबात अनोळखी असतात. परत एकमेकांच्या समोर कधी आले तरी एकमेकांना ओळख दाखवत नाहीत. आयडेंटिटीसुद्धा एकमेकांची यांनी एकमेकांना सांगितलेली नसते. ना कुठल्याही प्रकारचा नाव, पत्ता, फोन नंबर, कामाचं ठिकाण शेअर केलेलं असतं. फक्त एक मेल आणि फिमेल अशा पद्धतीने हे भेटतात. कोणी कोणाला कुठून पिकअप करायचं, कुठे ड्रॉप करायचं, कसं जायचं, कसं यायचं, हे सगळं त्यांच्या लेवलला ते बघतात. तर माझ्याकडे अशा प्रोफाईल्स आहेत. लेडीजच्या पण प्रोफाईल आहेत, जेंट्सच्या पण प्रोफाईल आहेत, ज्यांना मी बरोबर एकमेकांसोबत सेट करून देते. आता तुला एकच करायचं आहे, तू अजून नवीन आहे तर मी तुझ्या सपोर्टला राहील. तुला एकच करायचं आहे, तुझ्याकडे ज्या एवढ्या क्लायंट आहेत, तुझे साडीच्या व्यवसायामध्ये किंवा ह्या ज्या सगळ्या कॉस्मेटिकच्या व्यवसायामध्ये तुझ्या संपर्कात अनेक चांगल्या लेडीज असतील. याच्यामधल्या त्यातल्या त्यात ज्या तुला वाटतात ह्या चांगल्या आहेत, पैसेवाल्या आहेत, किंवा यांना अशी काही गरज आहे, किंवा या अशा प्रकारे काही एन्जॉय करण्याची इच्छा काही तुझ्याकडे बोलून दाखवत असतील. एखादीला नवरा नसेल किंवा एखादी डिवोर्सी असेल किंवा एखादीचा नवरा तिच्याकडे लक्ष देत नसेल, एखादीचा नवरा बाहेरगावी कामाला असेल, अशा महिलेकडे आपणच थोडा विषय काढायचा.
तिला थोडंसं पुश करायचं, तिला सांगून द्यायचं की आपल्याकडे हा सोर्स अवेलेबल आहे आणि यातून तिला आपण थोडंसं मोटिवेट करायचं की अगं काही होत नाही, यात रिस्क नसते, यात काहीच प्रॉब्लेम नसतो. अनेक जणं असं करतात. आजकाल ही फॅशन आहे. तिची गरज भागते, आपल्याला 2 पैसे मिळतात, यात वाईट काय आहे? त्यामुळे बघ, जरा मनावर घे, तुलाही 2 पैसे मिळतील, माझ्याही कामात मलाही मदत होईल. आणि मुळात वेटिंग लिस्ट खूप असते, कारण हे काम सातत्याने चालतं. मला रोज काही ना काही इकडं तिकडे ॲडजस्टमेंट कराव्याच लागतात. तर यू आर मोस्ट वेलकम या बिझनेसमध्ये. ज्या मैत्रिणी हे सांगितलं होतं ती तर एकदमच याच्यामध्ये एक मुरलेली आणि रुजलेली दिसत होती या व्यवसायामध्ये. पण आपल्याकडे जी समुपदेशनाला आली ती मात्र खूप शॉक झालेली होती की हे सगळं मला का सांगण्यात आलं, आणि मुळात मी अशी नाही आहे आणि मला यातलं काहीच माहीत नाही आहे. आणि मॅडम मी आता काय करू? तिचे मला नंतर 2-3 वेळा फोन येऊन गेले की अगं तू काय ठरवलं, काय करते, कधी मला तू सुचवते, आणि मला या भानगडीत पडायचं नाही आहे. आणि मला तर खूप भीती वाटते आहे. माझे तिच्याकडनं साडी विक्रीचे पैसेसुद्धा येणं आहे, म्हणजे उधारीवर मी तिला काही माल दिलेला आहे. रिलेशन तर मी डायरेक्ट तोडू पण शकत नाही, माल तिच्याकडून थोडे पैसे घेणं आहे. आणि ही महिला मला सातत्याने मेसेज आणि फोन करते आहे. तर हे सगळं काय असतं? तिला समजून सांगितलं, पहिले तर ही गोष्ट तू करायला जाऊच नको. तुमचा पैशाचा व्यवहार वेगळा आहे, तुझा साडी विक्रीचा हा जो काही व्यवसाय आहे त्याचा याचा काहीच संबंध नाही आहे. आणि ती महिला जर अशी असेल ताबडतोब तिच्याशी या विषयावर कम्युनिकेशन तू ब्रेक कर. तिला समजून सांग की मला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. विषय हा आहे की आजकाल चांगल्या सर्वसामान्य गृहिणी किंवा घरातल्या महिला किंवा चांगल्या उद्योग व्यवसायात असलेल्या महिला या अशा प्रकारे काम करतायत. बरं, स्वतः करतायत, स्वतःच्या खुशीने करतायत, पण इतर महिलांनासुद्धा अशा मार्गाने पैसा कमवण्यासाठी प्रवृत्त करतायत. त्यांना कुठतरी भरीला घालतायत, त्यांना कुठतरी पैसे कमवण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडनं चुकीचं कृत्य करून घेत आहेत. हे खरंच चुकीचं आहे. जे स्वतःच्या मनाने भेटतात आहे, जे स्वतःच्या मनाने हे काम करतात आहे ते ओके आहे, पण कुणाला जबरदस्ती त्यासाठी इन्सिस्ट करणं किंवा तू महिला आण किंवा एखाद्या महिला तू असं कर सांगणं हे खरंच चूक आहे. आज ह्या गोष्टीची फॅशन म्हणून लोक जे एन्जॉय करतायत, याच्याच बरोबर एक असा पार्ट आहे की कॅज्युअल सेक्स. हीच महिला तिला बोलता बोलता हेही बोलली होती की अगं नुसत्या महिलाच नाहीत, तुझ्याकडे तरुण मुलं असतील कॉन्टॅक्टमध्ये, त्यांचे पण रेफरन्स मला दे. का तर अनेक एजड महिलांना किंवा अनेक वयाने मोठ्या थोड्या महिलांना तरुण मुलांमध्ये खूप इंटरेस्ट आहे, जे अनमॅरिड असतील, जे 20, 25, 26 या वयोगटातल्या असतील. तर ठीक आहे, तुला लेडीजबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर तू मला मुलांचे पण रेफरन्स देऊ शकतेस, कारण त्यांना रिक्वायरमेंट जास्त आहे, त्यांना डिमांड जास्त आहे. तर अक्षरशः एखाद्या प्रोडक्टबद्दल बोलावं आणि मार्केटिंगबद्दल बोलावं, इतकं साध्या सोप्या पद्धतीने ह्या विषयावर ही महिला चर्चा करत होती. आता प्रश्न हा पडला की ही जी होती आपल्याकडे आलेली, ही एकदमच या बाबतीत अननोन असल्यामुळे हिला यातलं काहीच कळत नव्हतं. तेव्हा तिला समजून सांगताना मी हे सांगितलं की हे चालतं, हे समाजात आज चालतं आहे, पण याच्यापासून आपण कसं दूर राहणं योग्य आहे आणि आपण का दूर राहावं. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला हेच सांगणार आहे की याच्यामध्ये आज आपल्याला जरी मजा वाटत असली, काही रिस्क नाही वाटत असलं, कुठेही काही त्रास होऊ शकत नाही असं वाटत असलं, तरी उद्या जाऊन याचे अनेक तोटे, अनेक मोठे प्रॉब्लेम्स, समस्या आपल्याला जाणवू शकतात. जरी तुम्ही स्वमताने स्वखुशीने ह्या गोष्टी करत असाल तरी देखील उद्या जी तुमची मध्यस्थी एजंट आहे किंवा तुम्ही जिने तुमच्या जोड्या जुळवल्या आहेत किंवा जी तुमचं सेटिंग करून देते आहे, ती जर उद्या कुठे समस्येमध्ये अडकली, कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकली, तिची जर कोणी कंप्लेंट केली किंवा तिचं जर सगळं एक्सपोज झालं काम, तर तिच्या थ्रू मिळालेल्या किंवा तिने ज्यांना प्रोव्हाइड केलं एकमेकांना, त्या सगळ्यांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो, चौकशीला सामोरं जायला लागू शकतो. आपण इतक्या अननोन माणसाबरोबर एक रात्र स्पेंड करणार आहे किंवा अननोन स्त्रीबरोबर एक रात्र स्पेंड करणार आहे, याच्यामध्ये आपल्याला कोण आहे समोरची व्यक्ती, ती देखील आपल्याला ब्लॅकमेल करू शकते, काही चुकीचं आपल्याकडनं अपेक्षा करू शकते, आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळून नंतर वारंवार आपल्याला फोर्स करू शकते, इन्सिस्ट करू शकते की आपण परत त्या गोष्टी कराव्यात. कारण इतकं पण सोपं नाही आहे की तुम्ही 24 तास 12 तास एकत्र घालवाल आणि एकमेकांना नंतर तुम्ही पूर्णपणे विसरून जाल. सगळेच तितकं लाईटली घेतील, सगळंच तितकं कॅज्युअली घेतील असं नाही आहे. त्यामुळे एखाद्याने तुमची नंतर माहिती काढली, तुम्हाला परत सातत्याने फोन केले, तुम्हाला ब्लॅकमेल केलं, त्यावेळेला काही चुकीच्या छुप्या कॅमेऱ्यांनी वगैरे तुमचे व्हिडिओज बनवले गेले, ते व्हायरल केले गेले, तर हा सुद्धा एक खूप मोठा धोका संभवतो. तुम्हाला एखादा आजार लागू शकतो. कारण अशा प्रकारे जे वन नाईट स्टँड एन्जॉय करतात ते नॉट नेसेसरी की आता फक्त पहिल्यांदाच आलेले आहेत, याआधी त्यांनी अशी अटेम्प्ट अनेकदा केली असू शकतात. त्यामुळे यातनं तुम्हाला कुठलेही घातक आजार लागू शकतात. जी महिला आहे, जिच्याकडे तुमच्या प्रोफाईल्स आहेत, जेंट्सच्या आणि लेडीजच्या दोघांच्या,
त्या प्रोफाईल्सचा वापरसुद्धा ती महिला तुम्हाला त्रास द्यायला, तुमच्याकडनं अधिक पैसे उकळायला करू शकते. आज जरी ती किती चांगली वाटत असली तरी जेव्हा तिला वाटेल की नाही आपल्याला अजून पैसे मिळवणं शक्य आहे यातनं, तेव्हा ती तुमचा वापर करू शकते, गैरवापर करू शकते. अशा अनेक गोष्टी आहेत. यानंतरच त्या महिलेचं असं एक म्हणणं होतं, जिने ऑफर दिली होती, की कॅज्युअल सेक्ससाठी सुद्धा महिलांची गरज आहे. आता हा कॅज्युअल सेक्स हा प्रकार काय आहे हे जेव्हा थोडा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं. तिचं असं म्हणणं होतं की अनेक जेंट्स हे असे आहेत ज्या अशा लेडीजच्या शोधात असतात की त्या 1, 2, 3 वेळा फार फार तर आपल्याबरोबर फिजिकल होतील आणि नंतर तिच्याशी कॉन्टॅक्ट तोडून टाकायचे किंवा तिच्याशी काही घेणं ठेवायचं नाही. बऱ्याचदा अनेक पुरुष असे संपर्कातल्या लेडीजला फॉलो करत असतात. तिला ज्याला आपण म्हणतो एक मागे लागणं, तिची खूप स्तुती करणं, तिला खूप काही ऑफर करणं, तिच्याबद्दल खूप काही चांगलं बोलणं, ती होकार देईपर्यंत किंवा तिच्याकडनं होकार किंवा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेपर्यंत सातत्याने तिला हे सांगत राहणं की आपण रिलेशनशिपमध्ये राहू, मला तू आवडते, आय लाईक यू वगैरे वगैरे, या सगळ्या काही गोष्टी. जेव्हा ही महिला कन्व्हिन्स होते आणि होकार देते, ते जेव्हा फिजिकल होतात तेव्हा 1-2 फिजिकल अटेम्प्टनंतर, फिजिकल रिलेशनच्या अटेम्प्टनंतर मात्र हे पुरुष कटाक्षाने त्यांना टाळतात, पूर्णतः कॉन्टॅक्ट बंद करतात, वेगवेगळी कारणं सांगतात आणि पूर्णतः संभाषण बंद करतात. आणि जसं काही आपण एकमेकांना ओळखतच नाही, आपल्याला काही घडलंच नाही असं सुद्धा होतं आहे. आणि ही एकच नाही तर काउन्सिलिंगला आपल्याकडे आलेल्या अनेक केसेसमध्ये महिलांकडनं हे जाणवलं आहे की जिथे जिथे एक्स्ट्रा मॅट्रिमोनियल अफेअर्स आहेत तिथे तिथे महिलांना हा अनुभव आलेला आहे की जेंट्स आम्ही होकार देईपर्यंत आमच्याशी खूप म्हणजे खूप जवळीक साधायचा प्रयत्न करतात. जेव्हा आपण नको म्हणत असतो, नाही म्हणत असतो, तेव्हा आपल्याला इतकं कन्व्हिन्स केलं जातं की आपण एका लेवलला जाऊन कन्व्हिन्स होतो आणि हो म्हणतो. फिजिकल झाल्यानंतर 1, 2, 3 वेळा रिलेशनशिप तयार झाल्यानंतर सगळं काही घडल्यानंतर मात्र हे आम्हाला टाळतात, ॲव्हॉइड करतात. आणि त्यानंतर ज्या ट्रॉमामधनं ती महिला जाते, ज्या मानसिक भावनिक यातनांमधनं जाते, ती सारखी त्याला फॉलो करते. नंतर तिला वाटतं सगळं तर व्यवस्थित होतं, आता अचानक याला काय झालं, हा मला का टाळायला लागला आहे, हा काय ॲव्हॉइड करतो आहे, आता माझा फोन का घेत नाही, मला भेटत का नाही, मला बोलत का नाही. म्हणजे जे काही रिलेशनशिपचं स्वप्न दाखवलं जातं किंवा जे काही एक अटॅचमेंट दाखवली जाते, कमिटमेंट दाखवली जाते, कायमस्वरूपी संपर्कात राहून एक चांगलं नातं जपू हे दाखवलं जातं. ते जरी वाईट असलं तर तो एक दुय्यम भाग आहे की ते वाईट आहे की चांगलं आहे. पण जे काही दाखवलं जातं, जे काही बोललं जातं, त्याच्या एकदम विरोधाभास हा समोरच्या व्यक्तीकडनं जाणवतं. नॉट नेसेसरी की हे फक्त पुरुषांकडनं केलं जातं, महिलांकडनं देखील असं केलं जातं. एखाद्या पुरुषाशी खूप जवळीक निर्माण करायची, खूप जवळीक निर्माण होईपर्यंत, पुरुष कन्व्हिन्स होईपर्यंत, तो आपल्या एकंदरीत त्याच्यात येईपर्यंत, त्याच्याशी फिजिकल होईपर्यंत त्याला खूप रिस्पेक्ट द्यायचा, खूप बोलायचं, खूप चांगलं बोलायचं, खूप केअरिंग दाखवायचं, खूप लविंग दाखवायचं. आणि 2-3 वेळा फिजिकल रिलेशन्स आले की नंतर पूर्णतः अनोळखी होऊन जायचं. ह्याला जे आपण कॅज्युअल सेक्स म्हणतो हा सुद्धा खूप भयानक प्रकार आहे. जर तुम्हाला हे असं वागायचं असेल आणि असं करायचं असेल तर तुम्ही एकमेकांना तशी पहिले स्पष्ट कल्पना द्यावी असं माझं म्हणणं आहे. कारण माझ्याकडे आलेल्या अनेक महिलांना हा अनुभव आला आहे, पण त्याच्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. कारण त्यांना ही कल्पनाच नव्हती की आपल्याला 2-3 वेळा वापरून सोडून देण्यात येणार आहे किंवा आपला 2-3 वेळा वापर करून नंतर आपल्याला टाळण्यात येणार आहे. पण हेच तुम्ही पुरुष असता किंवा स्त्री असा, एकतर हे करणं चुकीचं आहे, हा भाग वेगळा. पण एकमेकांना आयडिया द्या की जे आपण करणार आहोत ते किती कालावधीसाठी असणार आहे, त्याचा उद्देश काय असणार आहे, हे फक्त मजा म्हणू नये, फन म्हणू नये, फक्त गंमत म्हणू नये, आणि हे आपण दोघांनी लाईटली घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये सिरियसनेस काहीच नसणार आहे. त्यावर जर ती स्त्री किंवा तो पुरुष तयार होत असेल, त्यावर जर ती स्त्री किंवा पुरुष त्यामध्ये सगळं काही करायला तयार असेल तर तुम्ही पुढे जा. अन्यथा तुम्ही अशा प्रकारे दुसऱ्याच्या भावनांशी किंवा मनाशी खेळू नका. कारण अनेक महिला याच्यामध्ये खूप मोठ्या सेटबॅकमध्ये गेलेल्या आहेत. महिला खूप रडतात, खूप डिस्टर्ब असतात, त्यांना खूप त्रास होतो आहे. कारण जेव्हा महिला एखाद्याशी फिजिकल होते तेव्हा ती बहुतांशी आधी इमोशनल झालेली असते, हाच अनुभव यातून येतो आहे. ती कुठेतरी इन्व्हॉल्व होते आणि मग फिजिकल होते. पण पुरुष मात्र नंतर तिच्या भावनांना किंवा तिच्या इमोशन्सला अजिबातच व्हॅल्यू देत नाही आणि अचानक लांब होतो किंवा अचानक तोडून टाकतो आणि त्याच्यामुळे तिला खूप त्रास होतो असे जाणवते. वन नाईट स्टँड म्हणजे नेमकं काय किंवा कॅज्युअल सेक्स म्हणजे काय? एकमेकांसाठी तात्पुरती मजा करण्यासाठी भेटणं, एका रात्रीसाठी भेटणं, त्या एका रात्रीवर प्रचंड पैसा खर्च करणं, खूप मोठे मोठे हॉटेल्स बुक करणं, खूप छान नाईट स्पेंड करणं, हे सगळं जरी थ्रिलिंग वाटत असलं, मजेचा भाग वाटत असलं, गंमत वाटत असलं,
एकांगाला त्याची गरज आहे असं म्हणून आपण करत असलो, गरजेच्या नावाखाली जरी या गोष्टी आपण खपवत असलो तरी देखील ह्या गोष्टी आपल्या संस्कृतीला, आपल्या एकंदरीत बॅकग्राऊंडला किंवा आपल्या आजूबाजूच्या आपल्या कुटुंबाला, समाजाला अतिशय हानिकारक ठरू शकतात. आपण एकदा लपवू शकतो, दोनदा लपवू शकतो, पण कधी ना कधी या गोष्टी समोर आल्याशिवाय कदाचित राहणार नाहीत. याचा कोणी ना कोणी गैरवापर केल्याशिवाय राहणार नाही. आणि जर ही गोष्ट आपल्या कुटुंबापर्यंत पोचली, आपल्या घरातल्या लोकांना कळाली, आपल्या कामाच्या ठिकाणी समजली, आपल्या मुलाबाळांपर्यंत गेली, कुणी जर आपल्याला याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रासदायक अशी घटना घडवण्यासाठी प्रयत्न केला, आपण ज्याच्या थ्रू या गोष्टीला अटॅच झालो आहे, या मध्यस्थ माणसांच्या मुळे जर आपल्याला काही त्रास झाला किंवा ज्याच्यासोबत आपण ही नाईट स्पेंड केली त्याच्यापासून काही त्रास झाला, तर आपलं पूर्ण भवितव्य धोक्यात येऊ शकतं, आपलं आयुष्य पूर्णपणाला लागू शकतं. याची कुठतरी पूर्ण विचार आणि याची पूर्ण खबरदारी घेणं खूप आवश्यक आहे. तसंच दुसरी गोष्ट जी त्या महिलेने सांगितली होती की तरुण मुलं तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर मला सांग. आज मी तिला तरुण पिढी, युवा पिढी हे आपल्या देशाचं भवितव्य आहे. त्यांनी ज्या वयामध्ये अभ्यास केला पाहिजे, करिअर केलं पाहिजे, उद्योगधंद्यांवर फोकस केलं पाहिजे, स्वतः एस्टॅब्लिश होण्यासाठी, जबाबदार होण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. ज्यांचं लग्न होणं बाकी आहे, जे आत्ताशी लग्न ज्यांच्यासाठी मुली बघण्याचं सुरुवात आहे, घरातल्यांना ज्यांच्या करिअरची, लग्नाची चिंता लागून आहे, अशा मुलांना जर वयस्कर बायका किंवा एक थोड्याशा अनुभवी महिला या प्रकरणामध्ये जर खेचत असतील आणि त्यांच्याकडनं जर अशा प्रकारे त्यांचा वापर करून घेत असतील तर हे अतिशय चुकीचं आहे. जर त्या मुलाची घरची परिस्थिती सर्वसामान्य असेल किंवा त्याच्यासाठी ती रक्कम खूप मोठी असेल जी ती महिला देऊ करते, तर कळत नकळत त्याची इच्छा असो नसो तो कुठतरी या ऑफरकडे आकर्षित होऊ शकतो. का तर त्याला एक पैशाची गरज असू शकते त्या ठिकाणी, पण समोरच्या महिलेची शारीरिक गरज किंवा शारीरिक अपेक्षा भागवण्याच्या माध्यमातून आपल्याला 4 पैसे मिळत आहेत किंवा आपण कुठतरी एखाद्या कामाला घरातले हातभार लावू शकतोय म्हणून इच्छा नसताना सुद्धा हा तरुण या मार्गाला जाऊ शकतो. म्हणजेच तो लग्नाआधी पण या गोष्टी करायला प्रवृत्त होतो. तर अशा प्रकारे काम करताना महिलांनी हे खूप लक्षात घेणं आवश्यक आहे. महिला असो की पुरुष असो, जो कोणी ह्या प्रकारचे एजंट ज्याला आपण म्हणू किंवा मध्यस्थ आपण म्हणू, हे सेटिंग लावून देणारे की तुम्ही ही ऑफर कुणाला देता आहात, ती व्यक्ती कोण आहे, त्याचं आयुष्य काय आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं फ्युचर काय आहे, स्वतःला पैसे कमवता यावेत म्हणून कोणाला पण अशा चुकीचा मार्ग दाखवू नका, कुणालाही त्यासाठी मजबूर करू नका, प्रवृत्त करू नका. कोणाचाही मार्ग बिघडेल, त्याला स्वतःला चुकीच्या सवयी लागतील, तो स्वतःबरोबर अजून 4 लोकांना चुकीच्या सवयी लावेल, असं होऊ देऊ नका. कारण जेव्हा एक मुलगा तयार होईल, त्याला यशात काही मजा येईल, 4 पैसे मिळतील, तेव्हा तो त्याच्या 4 मित्रांना अजून सांगेल, अरे बघ हे असं काम असतं, असं करायचं असतं आणि यातून पैसे मिळतात. याचाच अर्थ ही युवा पिढी किंवा हे तरुण मुलं उद्योगधंदा, शिक्षण याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे सोडून अशा मार्गातून पैसे गोळा करण्यासाठी किंवा कमवण्यासाठी प्रेरित होतील, प्रोत्साहित होतील. आणि हे अतिशय चुकीचं राहील. पुढे लग्नानंतर त्यांच्या समस्या येऊ शकतात, त्यांच्या घरात समस्या येऊ शकतात, त्यांचे लग्न जमवण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या अतिशय चुकीच्या, अनैतिक आणि अमानवीय आहेत. याचा आपण विचार करावा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंदवा. व्हिडिओला लाईक करा, आमच्या सप्रेम मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.